गेम ऑन होईल. मेन पंचांच्या भूमिकेत आपण उमेश भोईर यांना पाहतोय. लेग पंचांच्या भूमिकेत सचिन मुकणे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय रोशन पवार. पहा मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये जवळपास 9 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन जर का पाहिलं ना तर फक्त बाउंड्री लाईनवर 2च क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. यावेळेस पहा अगदी गोलंदाजी मार्क वरती अजय. पंचांच्या डाव्या बाजूने तो देखील सज्ज झालाय. गेम ऑन. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत असताना अजय पवार. यावेळेस पहा अगदी 4 धावांनी स्वागत केलं अजयचं आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. चौकार लगावला अगदी पॉइंटच्या वरतून. यावेळेस पहा पुन्हा एकदा आता कमबॅक करावं लागेल अजयला. इथून मोठा फलंदाज या पेन विभागातील एक महत्वाचा खेळाडू म्हणजे रोशन पवार. सारसाई टीमचा अगदी आयकॉनिक खेळाडू आहे आणि त्याला थोडंसं रोखावं लागेल इथून. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना हा षटकार. पंधरा या अंकावरती. पहा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅडेंटरी पावलेचं षटक आहे आणि त्यामध्ये या 4 चेंडूवरती 15 धावा खर्च करतोय अजय पवार. परंतु इथून आता कमबॅक करावा लागेल. ऑन स्ट्राईकला आता दिनेश आहे, त्याला देखील रोखावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 5वा चेंडू मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक. 15 धावा धावफलकावरती आल्यात. ऑन स्ट्राईकला दिनेश. पहिला चेंडू फेस करत असताना हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, अगदी लँडिंग देखील करायचा प्रयत्न, परंतु कार्पेट लेवलने अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे ज्ञानेश्वर आहे. डॉट चेंडूची सांगता झाल्या. धावफलक 15 या अंकावरती. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इथून कमबॅक झालाय. या 2 चेंडूवरती 2 फक्त 1 सिंगल धाव खर्च केले. 3 चेंडूमध्ये 14 होत्या, त्यानंतर 2 चेंडूंवरती 1 फक्त सिंगल धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी झाली. इथून 15 धावा धावफलकावरती आहेत. पहा दिनेश आहे ऑन स्ट्राईकला. पहिला चेंडू डॉट खेळलाय.
ह्यावेळेस देखील इट्स अ वाईड चेंडू, अवांतर धाव आणि वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती 16 धावा. शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी आहे, थोडासा चेंडू देखील आत ठेवणं गरजेचं आहे, कारण या ओव्हरमधील हा पहिला खराब चेंडू आहे, परंतु तिथून देखील चांगली फलंदाजी झाली सारसाई टीमची. धावफलकावरती 16 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचं होतं, आखूड टप्प्याचा चेंडू षटक संपुष्टात आलाय. क्रमांक 1. त्यावेळेस पहा गोलंदाजी मार्कवरती अजय वाघमारे आलाय. धावफलकावरती धाव संख्या आहेत 16. पहा मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन. 16 धावा. मॅडन डेअरी पॉवर प्लेचं षटक. आता बाउंड्री लाईन वरती 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून रोखवायचं आहे रोशन पवारला. गोलंदाजी मार्कवरती अजय. पहिला चेंडू आणि यावेळेस पहा अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी चेंडूला टॅप केलाय, सन्मान दिला जातो. पहिल्या चेंडूवरती अजय हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील होत असताना पाहतोय. पहिला चेंडू डॉट आलाय, जिथून सुरुवात झाली होती चौकार आणि पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु इथे झाली सुरुवात डॉटने. चांगली गोलंदाजी इथून होणं अपेक्षित आहे मालवाडी टीमसाठी. यावेळेस देखील खराब यष्टीरक्षण, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल अगदीच 22 स्वरूपात चौकार. 4 रन. होता अगदी जेच करता आलेला नाहीये. इथून चांगलं यष्टीरक्षणाची गरज आहे मालवाडी टीमला. इथून तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय. पॉइंटच्या मधून अगदी निघून चाललाय चेंडू. 4 धावांसाठी हा चौकार. मध्ये चेंजेस देखील पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. यावेळेस देखील चांगला फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल आले, फंबल पाहतोय आणि इथून फलंदाज सेकंड धावेसाठी बाद होईल. दिनेश त्यावेळेस पहा मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईकला रोशन. अगदी सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांचा प्रयत्न दिसला नाहीये इथून या 4 चेंडूंमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पहा फसलाय, परंतु झेल ड्रॉप.
खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खूप महत्वाचा खेळाडू या आणि त्याचा जेल ते ड्रॉप झालाय आणि आता त्याचा या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये फायदा पाहायला मिळेल का हे देखील पाहणं खूप गरजेचं. इथून येणारे चेंडू असतील जवळपास 13 चेंडूंमध्ये चांगला खेळ होऊ शकतो इथून रोशनच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सेकंड ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. त्यावेळेस देखील पुन्हा एकदा पाहतोय चांगल्या चेंडूची फेक झाले. धावफलक स्थिरावलं गेलं 25 अंकावरती. जवळपास 9 धावा, त्यामध्ये 2 बाउंड्रीज देखील आल्यात आणि एक सिंगल धाव. त्यानंतर मात्र पाहतोय चांगली गोलंदाजी झाली इथून अजयच्या माध्यमातून. योगेश गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईकला आता रणजित. पहिला चेंडू फेस करत असताना पहा 3ऱ्या ओव्हरमध्ये खराब चेंडूचे फेक झाले. पहिला चेंडू इथून वाईट धावफलकावरती 26 धावा. 4 ओव्हरचा सामना आहे. हायस्कोरला बाय असेल आणि इथून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट. यावेळेस देखील पहा चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची फेक झाले मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 26 धावा आहेत धावफलकावरती. पहा या ओव्हरमधील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली गोलंदाजी होते. इथून रणजित ऑन स्ट्राईकला पहिला चेंडू डॉट खेळतोय. यावेळेस पहा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क जुळला नाही. इथून डॉट चेंडूची सांगता झाल्या. दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. धावांची गरज आहे खऱ्या अर्थाने इथून जर का आपण पाहिलं ना तर सारसई टीमला. परंतु धावा आता थोड्याशा थांबल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होते. त्यानंतर मात्र मागच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या आणि त्यानंतर पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू आले. चांगली गोलंदाजी आहे ते योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. मालवडी टीम इथून कमबॅक करत असताना आपण पाहतोय. यावेळेस बिग ब्लास्ट केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सुरेख झेल फलंदाज रणजित होईल इथून बाद. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुनला आपण पाहतोय. यावेळेस 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी आपण योगेशच्या माध्यमातून पाहतोय. फक्त एक वाईटची धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी झाली. अर्जुन आहे ऑन स्ट्राईकला. आता इथून येणारे 3 चेंडू कशा प्रकारे फेस करेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. इथून चौथ्या चेंडूला होते सुरुवात. 3ऱ्या ओव्हरचा चौथा चेंडू. ह्यावेळेस पहा अगदी स्लो ओव्हर गतीचा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडू डॉट आले या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत योगेश या गोलंदाजाने. ऑन स्ट्राईकला अर्जुन आहे आणि त्याला देखील शांत ठेवण्यात यशस्वी ठरला सध्या तरी. पहिला चेंडू फेस करत असताना पहा इथून आता कमबॅक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मालवाडी टीमला अशीच गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या क्षणाला. यावेळेस बिग ब्लास्ट केलाय. फटका चांगला आहे आणि इथून समालोचन कक्षाला सलामी देत असताना हा षटकार.
दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार अगदी क्लास दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे धावफलकावरती 32 धावा. ह्या वेळेस पहा थोडा उचली घेणारा चेंडू, बॅटचा चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. तिसरं षटक इथून संपुष्टात आलंय. 32 धावा धावफलकावरती आहेत. जवळपास 11.5 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. 32 धावा 3 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. आता चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणाला देखील करणं गरजेचं आहे मालवणी टीमला, कारण समोर संघ देखील तितक्याच तगड्या गोलंदाजीवरती खेळतोय. सारसाई टीम आपण पाहतोय. रोशन सारखा गोलंदाज आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी त्याच्याकडे देखील आहे. त्यावेळेस पहा गोलंदाजी मार्कवरती आकाशाला शेवटचा षटक हाताळतोय. ऑन स्ट्राईकला रोशन पवार आहे. अगदी चांगली फलंदाजी झाली पहिल्या ओव्हरपासून. शेवटचं षटक आहे हाणामारीचे षटक आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न असेल रोशनच्या माध्यमातून, परंतु गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती आहे. ह्या वेळेस पहा खराब क्षेत्ररक्षण. बॅटची गढा आणि लॉंग स्टॉप चेंडू सीमारेषा पार जातोय. हा चौकार महत्वाचा चौकार आलाय सारसाई टीमसाठी. धावफलकावरती 36 धावा आहेत. गोलंदाजी चांगली होते, परंतु आता हे क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत मालवाडी टीमच्या, आणि आता ती गरज आहे क्षेत्ररक्षणाची. आणि इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता 4ने खातं खुललं जातं इथे चौथ्या षटकाचं, म्हणजे आता प्रयत्न करावे लागतील सारसाई टीमला. चांगली गोलंदाजी आहे आपण पाहतोय मालवाडी टीमकडे देखील, परंतु 4ने स्वागत केलं आकाशचं. 4च्या मध्ये त्यांनी 36 धावा आहेत धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील इथून पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आणि इतर रिव्हर्स अटेंडला चेंडू सीमा पार. षटकार 6 रन. पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्यानंतर चौकार मिळाला. त्यानंतर मात्र इथे रोशनच्या माध्यमातून हा षटकार आलाय. 6 धावांच्या मतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 42 या अंकावरती. षटकार शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून यावेळेस पहा अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी इथे कमबॅक पाहतोय आपण आकाशच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या 42. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंवरती त्याला कमबॅक करावं लागेल, कारण समोर फलंदाज तितका तगडा आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फाईनला इथे चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 6 धावांसाठी. हा ब्रँडेड षटकार. विकी पवार मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या. बाउंड्री लाईन वरती जा आपण सर्व, कारण या एका इनिंग मध्ये 2 चेंडू जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले म्हणजे सापडत नाहीयेत, जाणं गरजेचं आहे. सर्व टीमचे मेंबर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. चेंडू जाऊ शकला, रात्रीची वेळ आहे, एकदा चेंडू हरवला का सापडणार नाहीये. मोबाईलचे टॉर्च घेऊन जावं लागेल. इथून धावपल्लक जाऊन पोहोचले इथे 49 अंकावरती.
48 धावा आहेत हा फलकावरती पहा. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील चांगलं तिथे पाहायला मिळतंय. आणि यावेळेस पहा फलंदाज बाद झाला इथून. रोशन क्रीज सोडले. सामना आणि 24 चेंडू. चला पण तो सामना स्टार्ट करा. 49 धाव संख्येचा टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन पवार. ऑन स्ट्राईकला अजय वाघमारे आहे. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आणि यावेळेस पहा थोडा शरीराचा वेध घेतोय. अजय आहे ऑन स्ट्राईकला. अगदी स्लोवर गतीचा चेंडू होता. फाईनला खेचायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय. इथून धावांची गरज आहे 23 मध्ये 49 आणि आज चांगला खेळ करावा लागेल मालवाडी टीमला. सेकंड मॅच असणार आहे धामणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वाघाचीवाडी बी. रिपोर्टिंग करायची आहे दोन्ही टीम्स. यावेळेस देखील पहा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू.
चला वाघाची वडी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये धामणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या त्यावेळेस फाईनला खेचला चेंडू अगदी स्लो त्या टाकाने आउटफील्ड थोडीशी स्लो परंतु चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल 4 धावांसाठी चौकार आणि 4 ने स्वागत केलं या ओव्हरमध्ये रोशनचं पहिले 2 देखील नंतर मात्र हा चौकार आलाय 4 ने स्वागत केलंय संघाचं एटीएम देखील 4 ने खुलं झालंय धावफलकावरती आता 4 धावा आहेत येणारे चेंडू असणार आहेत जवळपास 21 मध्ये 45 ची गरज आहे धावा होऊ शकतात कारण फलंदाज तेवढ्या ताकदीचे आहेत मालवणी टीमकडे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू यावेळेस बॅटची कडा चेंडू थांबणार नाहीये जशाच तसे उत्तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जसं मालवणी संघाच्या खेळाडूंनी देखील असेच फटके खेळले होते खरं तर रोशनने आणि त्यानंतर आता अजय देखील तेच फटके खेळतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा चौकार आलाय 4च्या मध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत तर सागर पवार धामणी टीम कॅप्टन कुल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या वाघाची वाडी टीम आपण देखील संघनायक पाठवा सेकंड मॅच असणार आहे आपले त्यामुळे दोन्ही संघनायक लगेच या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पहा अगदी अक्रॉस द लाईन केलायचं होतं चांगलं चित्ररक्षण झालंय 5वा चेंडू डॉट आलाय 8 धावा धावफलकावरती आहेत षटकातील पाहतोय 5वा चेंडू होता त्यानंतर 6वा चेंडू इथून निर्धावलाय पहिला षटक संपुष्टात आलाय त्यामधील 4 चेंडू डॉट 2 चेंडूवरती 2 चौकार 8 धावा धावफलकावरती आहेत पाक गोलंदाजी मार्कवरती आता करण आलाय 8 धावा धावफलकावरती ऑन स्ट्राईकला आता योगेश असणार आहे त्याला देखील चांगले फटके खेळावे लागतील या ओव्हरमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट आहे येणारे 3 ओव्हरमध्ये 41 ची गरज आहे चला स्पीडअप घ्या सारसाई टीम यावेळेस पहा लॉंगॉन मध्ये फटका सजवला एक सिंगल आले चांगलं क्षेत्ररक्षण झालं एकाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 9व्या अंकावरती 40 ची गरज आहे इथून चेंडू असणार आहे जवळपास 17 मध्ये 40 ची गरज आहे ऑन स्ट्राईकला आता अजय त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले मागील ओव्हरमध्ये इथून चांगले फटक्यांची गरज आहे मालवाडी टीमला आणि ते फटके येतील का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण 49 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा विचार केला फक्त 8 धावा आल्या त्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक लॉंग ऑन मध्ये एक सिंगल धाव थोडंसं फील्डमध्ये देखील चेंजेस यावेळेस पहा 9 + 4 अशा 5 धावा आहे सागर पवार यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय आज गोलंदाजीचा मारा अचूक टप्प्यात होईल कारण या मैदानाचा खूप सारा अनुभव आहे
सागर पवार यांना. सेकंड चेंडू इथून प्रीटचा असेल अजय साठ्या. आणि यावेळेस पहा गोलंदाजी मार्कवरती करण. पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा नो प्लस षटकार. म्हणजे अशा फुकटच्या धावा आल्यात 12. आणि एक सिंगल आली होती. त्यानंतर करणच्या माध्यमातून एक फुलटॉस, त्यावरती चौकार आला. नो चेंडू आला म्हणजे फुकटच्या 5 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा फ्रेटचा चेंडू, त्याला देखील नो आला म्हणजे त्या 7 धावा. 0 चेंडूमध्ये जवळपास धावा खर्च केले ते जवळपास 12. नवीन गोलंदाज आहे का पंच? एक चेंडू झालाय. यस, नवीन गोलंदाज आता असणार आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू फेकलेत. गोलंदाज इथून बाद केला जातोय. धावफलकावरती धावसंख्या 21 पाहतोय. 28 धावसंख्येची गरज आहे इथून. यावेळेस फुलटॉस पुन्हा एकदा फ्रीटचा चान्स आणि इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही, स्वतःला रोखलं. इथे एक सिंगल धाववाले एकाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2200 अंकावरती. विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती धावसंख्या 22. 27 ची गरज आहे. इथून चेंडू येणार आहेत 16. 16 मध्ये पाहिजेत आता 27. 16 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. सामना थोडासा फिरवलाय. पण नाणेफेकीचा कॉल जिंकला या वाघाचीवाडी टीमने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 22 धावा, 27 ची गरज आहे. वाईट नाही टाकलं रे, बॉलच येत ना. पहिला डॉट आला, सिंगल आली ना, नंतर 2 नो. किती बॉल झाले आता? चला गेम ऑन करा. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 22. 27 ची गरज आहे आणि अजिंक्य पवार सरांचं इथे शुभ आगमन झालंय. पंच फलंदाज बाद आहे ना? यस, फलंदाज बाद असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर एंटर झाला. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सोमनाथ धुले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पाच षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बिग ब्लास्ट लॉंग ऑन मध्ये अजयचा ब्रँड दाखवत असताना आउट ऑफ द पार्क, षटकार 6 रन.
फलकावरती 28 धावा, विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय 28 या अंकावरती 21 धावसंख्येची गरज आहे. ओके शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा फंबल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त क्रीज वरती फंबल चालू आहे. चेंडू देखील सापडत नाहीये. डॉट चेंडूची सांगता झाले. सेकंड ओव्हर समाप्त झाले. आता 2 ओव्हरमध्ये पाहिजेत 21. 12 बॉल 21 ची गरज आहे. 10.50 ची सरासरी राखावी लागेल इथून 2 ओव्हरमध्ये. सेकंड मॅच असणार आहे धामणे त्यांच्या विपक्षामध्ये वाघाची वाडी. या 2 टीम दरम्यान आपण पाहतोय सामना असेल. कार्तिक 11 वाघाची वाडी टीम इथे उपस्थित आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे वाघाची वाडी टीमने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आता पहा केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम इथे आता जॉईन होते. एक प्लेयर आता येतील. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाजाचा विजय आलाय. ऑन स्ट्राईकला ज्ञानेश्वर. 21 धावसंख्येची गरज आहे. 28 धावा आल्या 2 ओव्हरमध्ये. चांगली फलंदाजी झाली. इथून दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली होती. थोडीशी खराब गोलंदाजी करंजच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा घेतला मालवाडी टीमने. अजयने चांगले फटके खेळले. त्यानंतर आता येणारे 12 मध्ये 21 ची गरज आहे. पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हरमध्ये. ह्या वेळेस पहा अगदी ज्ञानेश्वरचा क्लास चेंडू 1 बाउन्स अखेर सीमारेषा पार चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 32 अंकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती. विजयासाठी 11 चेंडू 17 ची गरज आहे. यावेळेस पहा थर्ड पंचांची मागणी केली जाते. इथून अंपायर्स कॉल. वाईट चेंडू असेल. मला सवय पडली इथनं लगेच तिकडे बॉल पडला टाकून जाते. 33 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरचा हा दुसरा चेंडू. यावेळेस लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. एक सिंगल धाव. एकाच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून 15 धावसंख्येची गरज आहे. 15 पाहिजे चेंडू असणारे जवळपास 10 चेंडूमध्ये 15 ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला जे आता आपण पाहतो तिच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 ची गरज आहे.
त्याला कसं काय सोडून द्यायचं? त्यांनी डे केलाय तरी त्याला अख्खी मॅच खेळायची. तुम्ही बोलतो श्रवणला पण इथं बस. पाप फील्डमध्ये थोडे थोडे चेंजेस पाहायला मिळत आहेत. अगदी वेल देखील घेतला जातोय फिल्डिंगमध्ये, कारण येणारे चेंडू आहे 10-10 मध्ये पाहिजेत 15. इथून गोलंदाजी मार्कवरती विजय आहेत. 2 चेंडू चांगले हाताळले आहेत. इथून 4 चेंडूंची फेक अद्याप बाकी आहे या ओव्हरमधील. 15 धावसंख्येची गरज आहे यावेळेस. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय 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 आणि इथे खराब फेक. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेस रोखलाय स्वतःला रोखलाय. इथून 2 धावा कंप्लीट होत असताना थोडीशी खराब फेकी झाली रोशनच्या माध्यमातून. थोडा स्वतःवर नाराज देखील असेल. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होता, परंतु थोडासा स्टंपला देखील मिस केलाय. अगदी बाल बचावलाय अजय वाघमारे. इथून आता त्याचा फायदा घ्यावा लागेल. विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. चेंडू असणार आहेत 9 मध्ये 13ची गरज आहे. गेम ऑन झाले. इथून 49 धावसंख्येचं टार्गेट होतं. 48 धावा धावफलकावरती होते सारसाई टीमच्या, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी सारसाई टीमच्या गोलंदाजाकडून आणि त्याचा आता फायदा घेत असताना यावेळेस बॅटची कडा आणि फटका फसलाय. फलंदाज अजय होईल इथून बाद. आलाय मैदानाच्या आतमधून. दुसरा अजय मैदानाच्या आतमध्ये चाललाय. चेंडू असणार आहेत 8 मध्ये पाहिजे 13. इथून कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय जवळपास सारसाई टीमचा 8 मध्ये 13ची गरज आहे. नॉन स्ट्राईक एंड फलंदाज ज्ञानेश्वर देखील तितक्या ताकदीचा फलंदाज आहे, परंतु आता सध्या नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. अजयला देखील चांगली साथ द्यावी लागेल. ज्ञानेश्वरची दोन्ही चांगले फलंदाज आहेत. तिथून जर का पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण 36 पाहतो. 49 धावसंख्येचा टार्गेट आहे. 36 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 8 चेंडू इथून शिल्लक आहेत. पाक कमबॅक झाला या 2 चेंडूंवरती. यावेळेस 5वा चेंडू आणि यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून पुन्हा एकदा ब्रेक थ्रू लावत असताना सारसाई टीम पुन्हा एकदा फलंदाज जे होईल बाद. गणेश यावेळेस यॉर्कर पद्धतीचे डॉट डिलिव्हरी आले. 6 मध्ये 13ची गरज आहे. आता गेम ऑन झालाय दोन्ही टीम साठी.
चला पंच सामना चालू ठेवायचा आहे. 6 मध्ये 13ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला आता ज्ञानेश्वर. 6 बॉल 13. यावेळेस पहा डॉट चेंडूची सांगता झाले. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 मध्ये 13ची गरज आहे. 5 मध्ये 13ची गरज आहे. इटचा वाईड चेंडू पहा. 5 मध्ये आता 12ची गरज आहे. 5 चेंडू 12. गेम ऑन होईल. इथून देखील आता येणारे चेंडू आहेत 5. 5 मध्ये 12ची गरज आहे. यावेळेस देखील पहा चांगला चेंडूची फेक झाले. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. 4 मध्ये 12ची गरज आहे. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. परंतु ते 2 फटके येतील काय 4 चेंडूंमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं. अजय होता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून षटकार येत होते परंतु आता ज्ञानेश्वर आहे. 4 मध्ये 12. यावेळेस देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू 12ची गरज आहे. यावेळेस पहा पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आणि सुरेख झेल परंतु झेल ड्रॉप झालाय. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस फलंदाज बाद. पहा आता 2 चेंडूंमध्ये 11ची गरज आहे. पहा 2 चेंडूंमध्ये 11ची गरज आहे. यावेळेस वाईड. पहा 2 मध्ये 10ची गरज आहे. आता यावर मध्ये जवळपास 3 चेंडू वाईड आलेत. एखादा वाईड चेंडू आणि तो चौकार गेला ना गेम ऑन होईल. इथून 2 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. एखादा खराब चेंडू आणि त्याच्यावरती मोठा फटका. यावेळेस पहा अगदी चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी हा चौकार आणि आता इथून ताकदीचा वापर करावा लागेल. 1 चेंडू 6ची गरज. 1 चेंडू 6ची गरज आहे. पहा 1 चेंडू 6ची गरज आहे. यावेळेस षटक संपुष्टात आलंय. विन झाले सारसाई टीम. इथून फक्त 6 धावांनी सामना गमावलाय मालवाडी टीमने. हार्ड लक टीम मालवाडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन सारसाई टीम. आणि सेकंड मॅच साठी विनंती करतोय अरुणदादा वाघचौरे समालोचन करण्यासाठी यावं.